3 लाख वर्षांपासून मनुष्य जातीची दोनच मेन कामं होती. एक जिवंत राहणं, दुसरं रिप्रोड्यूस करणं. ते आपल्या मनुष्य जातीचं अनब्रेकेबल कॉन्ट्रॅक्ट होतं. पण गेल्या काही दशकांपासून आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट फाटताना दिसते. तुम्ही शेवटचं तुमच्या बिल्डिंगमध्ये एक लहान बाळाला रडताना कधी ऐकलंय? किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये शेवटची प्रेग्नन्सी कोणी अनाऊन्स केली? आता त्यालाच कम्पेअर करा तुमच्या आई वडिलांच्या लग्नाच्या फोटोज सोबत. प्रत्येक पानावर एक नवीन चेहरा, एक नवीन बाळ, एक नवीन फॅमिली होती. आपण एक बर्थ स्ट्राईक विटनेस करतोय आता. To breed or not to breed? That is the question. A growing number of married couples are holding off on growing their families or deciding not to have kids at all. America's birth rate hit its lowest point in more than a century. अमेरिकेच्या न्यूयॉर्क, जपानचे टोकियो अशा शहरांपासून पार पुणे, मुंबईच्या शहरांपर्यंत एक पूर्ण जनरेशन पालकत्वाकडे बघून म्हणते नो थँक्स. ही एक फायनान्शियल कॅटास्ट्रॉफी आहे की एक इंडिव्हिज्युअल फ्रीडम सारखी गोष्ट? म्हणून आपण त्या प्रश्नावरती बोलणार आहे, जो प्रश्न ऐकून प्रत्येक जण अनकम्फर्टेबल होतो. का एक पूर्ण पिढी मूल बाळासाठी नाही म्हणते आणि त्याचा परिणाम आपल्या भविष्यावरती, कंट्रीच्या भविष्यावरती आणि पूर्ण जगाच्या भविष्यावरती काय पडणार आहे ते बघणार आहे. आपण त्या कन्सेप्ट पासून सुरुवात करूयात जो या पूर्ण कन्व्हर्सेशनचा आधार बनेल. रिप्लेसमेंट लेवल फर्टिलिटी रेट. हे ऐकून घ्यायला जरी टेक्निकल वाटलं तरी समजून घ्यायला खूप सोपं आहे. एका देशाची पॉप्युलेशन स्टेबल राहण्यासाठी म्हणजे ना वाढ ना घसरण, त्या देशातल्या स्त्रीला ऑन अन ॲव्हरेज 2.1 मुले हवीत. 2 नाही, 3 नाही, 2.1. तो एक्झॅक्ट 0.1 हा इन्फंट मॉर्टॅलिटीसाठी असतो. ती मुलं जी दुर्दैवाने पहिल्या वर्षापेक्षा जास्त जगू शकत नाही. तर 2.1 पेक्षा जास्त म्हणजे पॉप्युलेशन ग्रो करते. त्यापेक्षा खाली शुअरली पण हळूहळू पॉप्युलेशन श्रिंक व्हायला लागते. जर आता आपण पाहिलं की बाकीचे देश या स्केलवरती कुठे उभे राहतात, तर 2024च्या रेशोनुसार साऊथ कोरिया हा 0.75% वरती आहे. म्हणजे थोडंसं गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे. प्रत्येक 100 स्त्रियांच्या मागे पुढची जनरेशन फक्त 75 लोकांची असणार. त्या पुढची पिढी 28, त्याच्या पुढे 10 पेक्षा पण कमी. ही स्लो फेड नाहीये, हा फ्री फॉल आहे. इटली, स्पेन, जपान, जर्मनी हे सगळे डेंजरस लेवलच्या खाली आहेत. म्हणजे 1.5 चाइल्ड पर वुमनच्या पण खाली आहेत. इवन इंडिया जो जगातला सर्वाधिक पॉप्युलेशन असणारा देश आहे, जिथं आपण एक पॉप्युलेशन बॉम्ब असल्याची काळजी करतो. लोकसंख्येत खूप वाढ आहे, अन्न सुख सुविधा तेवढ्या नाहीयेत, पण ती स्क्रिप्ट चेंज होताना दिसते आता आपल्याला. इथे पण कितीतरी मेजर अर्बन सिटीज मध्ये फर्टिलिटी रेट बेस लेवल पेक्षा पण खाली गेलेली आहे. आता मला माहिती आहे तुम्ही काय विचार करत असाल, पण आता आपण 8 बिलियन लोक आहोत पूर्ण जगात, मग ह्याच्यामध्ये क्रायसिस कशाचा? राईट, ठीक आहे. एक अनॉलॉजी बघूयात आपण. विचार करा, एक ट्रेन गेले 70 वर्ष खूप वेगाने धावते. आता जरी तुम्ही त्याच्यामध्ये फ्यूल टाकणं बंद केलं तरी ट्रेन लगेच थांबणार नाहीये. तिचा मोमेंटम एवढा फास्ट आहे, ती कितीतरी किलोमीटर त्या स्पीडने धावणार आहे आणि मग इव्हेंच्युअली स्लो डाऊन व्हायला सुरू होईल. अँड दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट्स हॅपनिंग विथ ग्लोबल पॉप्युलेशन. बॅक इन 1950s जगातील एक ॲव्हरेज वुमनला 5 मुले होती. ती मुले मोठी झाली, त्यांना मुले झाली, भले त्यांच्या आई वडिलांपेक्षा कमी झाली, पण ती मुले एवढी होती की पॉप्युलेशन वाढतच राहिलं. त्यामुळे 1950s मध्ये जी ग्लोबल पॉप्युलेशन 2.5 बिलियनच्या आसपास होती, ती आता 8 बिलियन पर्यंत आलेली. रिसेंटली युएननी एक ग्लोबल पॉप्युलेशनच्या संदर्भात न्यूज जाहीर केली. त्यामध्ये ग्लोबल पॉप्युलेशन 2080 पर्यंत 10.3 बिलियन पर्यंत जाणार आहे आणि त्यानंतर पॉप्युलेशन मध्ये घसरण पाहायला मिळेल आपल्याला. ज्यावेळेस ती दिसेल त्यावेळेस आपल्याला आपल्या आजच्या निर्णयाचे परिणाम दिसतील आणि त्यावेळेस आपण फक्त नंबरनी कमी नसू, तर बहुतांश पॉप्युलेशन ही म्हातारी वृद्ध झाली असेल. म्हणजे त्यावेळेस आपण वयानी पण जास्त असू. आणि इथे आपल्याला आपली सेकंड कन्सेप्ट क्रिटिकल वाटणार आहे. द ओल्ड एज डिपेंडन्सी रेशो, OADR. हा मेजर करतो आपल्याकडे किती कामगार वर्ग आहे त्यांच्यासोबत जे वृद्ध आहेत, जे पेन्शन, हॉस्पिटल, वेलफेअर सपोर्ट वरती अवलंबून असतात. इंडियाचा OADR हा 10% वरती आहे. म्हणजे प्रत्येक 10 वृद्ध लोकांच्या मागे 100 हट्टेकट्टे स्ट्रॉंग लोक आहेत.
हे हेल्दी आहे. ओके, जपानचा OADR हा 48% वरती आहे. म्हणजे प्रत्येक 100 तरुणांच्या मागे जवळजवळ 50 वृद्ध लोक आहेत. आणि या इम्बॅलन्सचे कॉन्सिक्वेन्सेस खूप डेव्हिस्टेटिंग आहेत. जपानला त्यांचे गव्हर्नमेंट फंड्स, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर याकडून वृद्ध लोकांची काळजी घेण्यासाठी खर्च करावे लागतात. तेही कधी कधी कमी पडतात म्हणून त्यांना कर्जही घ्यावं लागतं. आज जपान जगातला सगळ्यात कर्जबाजारी असणारा देश आहे. बहुतांश डिस्कशन मध्ये या पार्टवर डिस्कशन होत नाही, पण जपानच्या पूर्ण पॉप्युलेशनच्या 40% लोक जवळजवळ 60 वयापेक्षा जास्त आहेत. म्हणून साहजिक आहे त्यांचे पॉलिटिशियन लोक हे वृद्धांसाठी जास्त काम करणार. पण जो तरुण वर्ग आहे, जो देशाचं भविष्य आहे, त्यांना असं वाटतं की ते ज्या देशात राहतायत, तिथे टॅक्स देत आहेत, त्यांच्या वेलफेअर साठी ते पैसे खर्चच होत नाहीयेत. त्यामुळे खूप लोक देश सोडून चाललेत. आता साऊथ कोरियाची पण तीच वाटचाल आहे, पण याहून फास्ट. तिथला फर्टिलिटी रेट 0.75 वरती आल्यामुळे त्याचे परिणाम सर्रास आताच दिसायला लागलेत. कंटिन्युअस नवीन हॉस्पिटल बनले जात आहेत, 2 स्कूल्स मर्ज होतात कारण वर्ग भरायला तेवढी मुलंच नाहीयेत. आणि जेव्हा एका शहरातला तरुण वर्ग कमी होतो त्यावेळेस त्या शहराचं काय होणार आहे हे पुढे ठरलेलं असतं. कमी लोक असतात म्हणून लोकल बिझनेसेसला कमी डिमांड राहते. कमी डिमांड असली तर बिझनेसेस, शॉप्स हे बंद होतात. आणि शॉप्स, बिझनेसेस हे कमी असले तर तिथे राहण्याचं कारण पण कमी होऊन जातं लोकांना. मग उरलेले रहिवासी पण इव्हेंच्युअली हेच फॉलो करतात. एका शहराची लोकसंख्या जर कमी झाली तर त्याला आपण ट्रॅजेडी म्हणू. पण अशा 100 शहरांची लोकसंख्या अशी एकत्र कमी होते त्याला डेमोग्राफिक कोलॅप्स म्हणतात. पण जसं प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, तशी या नाण्याला पण दुसरी बाजू आहे. आता आफ्रिकेचा फर्टिलिटी रेट खूप चांगला आहे. जवळजवळ एक स्त्री 4.33 मुलांना जन्म देते. आज आफ्रिका ग्लोबल पॉप्युलेशनचा 18% भाग आहे. प्रोजेक्शन नुसार 2100 पर्यंत हा आकडा 38% वरती जाणार आहे. विचार करा याचा इकॉनॉमिकली आणि जिओग्राफिकली तिथल्या लोकांना किती फायदा होणार. कंपन्या ज्या आहेत त्या तरुण लोकांना फॉलो करतात. इन्व्हेस्टमेंट ही कंपनीजला फॉलो करते. ग्लोबल इन्फ्लुएन्स ही इन्व्हेस्टमेंटला फॉलो करते. म्हणजे त्यावेळेस एकीकडे युरोप आणि एशिया जो एजिंग डेमोग्राफिक कोलॅप्स मध्ये आहे, तोच आफ्रिकेमधील देशांमध्ये आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दिसणार आहे. याला इकॉनॉमिक मध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतात. तर ही फक्त एक पॉप्युलेशनच्या संदर्भातली स्टोरी नाहीये. ही स्टोरी या गोष्टीची आहे की पुढच्या 50 वर्षासाठी या जगाचं नेतृत्व कोण करणार आहे, कोण महासत्ता असणार आहे, आणि त्याची स्क्रिप्ट ही आत्ता लिहिली जाते. त्या एका निर्णयाने जो लाखो तरुण लोक घेत आहेत, मूल बाळ होऊ द्यायचं की नाही. सो प्रश्न तोच आहे, का या जनरेशन मधले कपल्स हे मूल बाळासाठी नाही म्हणतात. फर्टिलिटी रेट मध्ये डिक्लाइन झालंय ही काय कोणती मिस्ट्री नाहीये. हा एक प्रेडिक्टेबल रिझल्ट आहे सोशल, कल्चरल, इकॉनॉमिकल शिफ्टचा, जो गेले कित्येक वर्ष बिल्ट होत गेलाय. सो लेट अस ब्रेक देम डाऊन. ओके, रिझन 1, मोस्ट ऑफ ह्युमन हिस्ट्री मध्ये खास करून स्त्रियांसाठी सेक्स आणि रिप्रोडक्शन हे हातात हात धरून चालायचं. यामध्ये कोणता चॉईस सारखा प्रकार नव्हता. प्रेग्नन्सी ही सिंपल एक बायोलॉजिकल प्रोसेसचा एक रिझल्ट होती. पण गेल्या काही दशकांपासून कॉन्ट्रासेप्शन असो की सेफ अबॉर्शन असो किंवा रिअल सेक्स एज्युकेशन यांनी फंडामेंटली सगळी इक्वेशनच बदलून टाकले. अनवॉन्टेड प्रेग्नन्सीचा फर्टिलिटी रेट मध्ये बऱ्यापैकी सहभाग होता. ओके, पण आता तो बदलतोय. हा जेन्युइनली चांगला चेंज आहे स्त्रियांच्या पर्सनल फ्रीडम साठी. पण अवघ्या ह्युमन हिस्ट्री मध्ये याचा डायरेक्ट परिणाम म्हणजे मूल बाळ ही खरोखर एक चॉईस झाली आता. आणि जेव्हा कुठली पण गोष्ट एक चॉईस असते तेव्हा लोक स्वतःला विचारतात, मला हे खरोखर हवंय का. स्त्रियांनी पुरुषांना ग्लोबली आउटनंबर केलं. शिक्षणामध्ये जवळजवळ 30% जास्तीत जास्त स्त्रिया ह्या दरवर्षी ग्रॅज्युएट होतात, स्वतःचं करिअर घडवतात, फायनान्शियली इंडिपेंडेंट होतात. हे ह्युमन हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा होतंय. आणि त्यामुळे हे लग्नाचे सगळे समीकरणच बदलून टाकतात. स्त्रियांमध्ये ती एक टेंडन्सी असते बरं का, जिथे त्या स्वतःच्या बरोबरीचा किंवा एक हायर सोशल आणि इकॉनॉमिकल स्टेटस असलेला पार्टनर शोधतात. ही एक सोशल कन्सेप्ट आहे, ह्याला हायपरगॅमी असं म्हणतात. रिसर्च सांगते स्त्रिया बहुतांश वेळा आणि जास्त करून फायनान्शियली स्टेबल आणि अम्बिशियस पार्टनर पाहतात. ऑन द अदर हँड पुरुषांसाठी दुसऱ्या गोष्टी महत्वाच्या असतात. आता याच गोष्टीला त्या रियालिटी सोबत कम्पेअर करा जिथे जास्त हायली
हायली एज्युकेटेड, फायनान्शियली स्टेबल स्त्रिया आहेत. या स्त्रिया लग्नाला इकॉनॉमिक स्टेबिलिटी म्हणून नाही बघत किंवा इकॉनॉमिक सर्व्हायव्हल म्हणून नाही बघत. यातल्या कितीतरी स्त्रिया खूप स्ट्रगल करतात टू फाइंड अ पार्टनर जो त्यांच्या बरोबरीचा असेल. याचा रिझल्ट काय? उशिरा लग्न, कमी लग्न, जे की डायरेक्टली रिलेट करतं लोअर फर्टिलिटी रेट सोबत. ही गोष्ट तर सगळ्यांना अनकम्फर्टेबल करेल. या गोष्टीवरती इतके रिसर्च झालेले आहेत की जवळजवळ एक मूवी बनेल. ओके, इकॉनॉमिक्स मध्ये याला मदरहुड वेज पेनल्टी असं म्हणतात. युएस मध्ये स्त्रियांना 5 ते 10% वेज पेनल्टी लागते पर चाइल्ड. कॅनडामध्ये ही पेनल्टी प्रत्येक मुलानुसार वाढते. स्टडी शोज ज्या वेळेस एक कंपनीचा बॉस एका स्त्री एम्प्लॉई कडे पाहतो जी एक आई सुद्धा आहे, तर अनकॉन्शियसली तो तिला लेस कमिटेड, लेस अवेलेबल आणि लेस प्रमोटेबल समजतो, तिच्या ऍक्च्युअल परफॉर्मन्स कडे न बघता. वेअरएज दुसऱ्या बाजूला एक होणारा बाप फादरहुड प्रीमियम एक्सपिरियन्स एन्जॉय करतो. एक पालक बनणं पुरुषाला स्टेबल, रिस्पॉन्सिबल आणि सिरियस दाखवतो बॉसच्या नजरेत आणि पूर्ण जगाच्या नजरेत. म्हणजे एका बाजूला जे पालकत्व एका स्त्रीला फायनान्शियली तोटा देणारं ठरतं, तोच पुरुषांना रिवॉर्ड देणारं ठरतं. आणि स्त्रियांना हे दिसतं, त्यांना हे जाणवतं आणि या अशा दृष्टिकोनाने जास्तीत जास्त स्त्रिया ह्या चॉईस कडे वळत आहेत. खरंच मूल हवं की नको? मोस्ट ऑफ ह्युमन हिस्ट्री मध्ये मुलांना जन्म देणं ही एक डिफॉल्ट स्टोरी लाईन होती. तरुणपणात शिक्षण घ्यायचं, लग्न करायचं, मूल करायचं, ही सिक्वेन्स होती. याला कोणी प्रश्न नाही केला. पण आज मुलं एक कॉर्नर स्टोन इव्हेंट म्हणजे समथिंग यू बिल्ड युअर अडल्ट लाईफ अराउंड, यापासून ते कॅपस्टोन इव्हेंट म्हणजे समथिंग यू डू आफ्टर यू हॅव अचीव्ड एव्हरीथिंग यापर्यंत आलाय. करिअरच्या नंतर, जग फिरून आल्यानंतर, एक घर घेतल्यानंतर किंवा तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात हे समजून घेतल्यानंतर. आता खरा प्रॉब्लेम हा आहे की ही लिस्ट कधी संपत नाही. पण वयाची आणि पालकत्वाची एक डेडलाईन असते. जोपर्यंत लोकांना मनातून वाटतं की ते रेडी आहे तोपर्यंत उशीर झालेला असतो. एकतर त्यांचा प्राईम प्रेग्नन्सी टाइम निघून गेलेला असतो, नाहीतर ते वयाच्या त्या टप्प्यावरती असतात जिथे एक मूल बाळाची जबाबदारी खूप अवघड होऊ शकते. आणि मग हा निर्णय एक चॉईस राहत नाही, तर बाय डिफॉल्ट एक नाहीचा निर्णय घ्यावा लागतो. एक हार्डर टू क्वांटिफाय गोष्ट या सगळ्या सोबत चालते बरं का. आजकालच्या मॉडर्न जगात हम दो आणि बस हमारे दो पण नको या आयडिओलॉजीला जेन्युइनली अट्रॅक्टिव्ह आणि एस्पिरेशनल बनवलं. एक पूर्ण मीडियाची इकोसिस्टीम बनलेली आहे. सोलो लिव्हिंग, चाइल्ड फ्री कपल, डिंक लाईफस्टाईल. डिंक लाईफस्टाईल म्हणजे डबल इन्कम अँड नो किड्स. इव्हन पेट पेरेंटिंग एक नवीन सबस्टिट्यूट आहे फॉर चाइल्ड पेरेंटिंग. आणि त्यासोबत ही आयडिया की 20s आणि 30s हे तुमच्या सेल्फ डिस्कव्हरीसाठी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी साठी नाही. यातला काही भाग जेन्युइनली लिबरेटिंग आहे. लोक जास्त एक्सप्लोअर करतायत, नवीन काहीतरी क्रिएटिव्ह बिल्ड करतायत बिना जुन्या पिढीसारख्या बंधनाच्या. पण यातला काही भाग आपली सोसायटी आणि याचं स्ट्रक्चर जे आपल्याला एकत्र बांधून ठेवतं त्याला इजा करेल. एक्सटेंडेड फॅमिली, आपली कम्युनिटी, आपलं कल्चरल ट्रेडिशन्स याला इजा करेल. आणि ज्यावेळेस हे कल्चरल स्ट्रक्चर्स जे आहेत ते डिसअपिअर होतात, मुलांना वाढवणं अजून अवघड होऊन जातं. आणि खूप लोकांना हे कॅल्क्युलेशन वर्थ इट वाटत नाही. आता त्यात पैसा, ते कारण जे सगळ्यांना माहितीये पण कोणी त्याचा प्रॉपरली विचार करत नाही. सर्व्हे मध्ये जवळजवळ 40% लोकांचं मूल बाळ न करण्याचं कारण म्हणजे पैशाची अडचण. जर त्याची अजून इनडेप्थ मध्ये कारण विचारली तर 32% लोक म्हटली की कॉस्ट ऑफ लिव्हिंग खूप जास्त आहे. 22% लोक हे आर्थिक मंदीला घाबरले. 18% म्हणतात की ते त्यांचं स्वतःचं घरच विकत घेऊ नाही शकत. 15% लोक स्वतःच्याच कर्जामध्ये डुबलेले आहेत. आणि 12% लोक हे स्वतःच स्टुडंट लोन किंवा इतर लोन फेडतात. सो एक ऍक्च्युअल मॅथ करूयात. ओके, पुणे बँगलोर सारख्या शहरामध्ये आपल्या मुलाला वाढवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो? 2 मैत्रिणी आहेत, प्रिया आणि रिया. दोघींचं वय 29. दोघी पुण्यामध्ये वर्किंग आहे. सॅलरी 70,000 पर मंथ. प्रियाला मूल हवंय, रियाला मूल नकोय. आता त्यांच्या फायनान्शियल पाथवे मध्ये किती डिफरन्स आहे हे पाहू. प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी 80,000 ते 1.2 लाख. म्हणजे मूल 1 दिवसापेक्षा जास्त होण्याआधीच स्कॅन, चेकअप्स, मेडिकेशन, प्रायव्हेट हॉस्पिटल डिलिव्हरी या सगळ्यामध्येच तो खर्च झाला. जोपर्यंत वय 1 ते 4 होतंय तिथे अप्रॉक्सिमेटली 2.5 to 3 lakhs खर्च होतो.
बेबी इसेन्शियल्स, डायपर, फॉर्म्युला, कपडे, डॉक्टर व्हिजिट्स, वॅक्सिनेशन, खेळणी, कॉन्स्टंट स्पेंडिंग चालू राहणार आहे. वय 5 ते 18 मध्ये स्कूलिंग, ज्याची अप्रॉक्सिमेटली 18 ते 22 पर्यंत खर्च होतो. एक डिसेंट सीबीएसई स्कूलची 14 वर्षाची फी 8 ते 10 लाखापर्यंत आहे. त्यामध्ये ऍड करा तुम्ही बुक्स, युनिफॉर्म, ट्रान्सपोर्ट, एक्स्ट्रा करिक्युलम आणि प्रायव्हेट ट्युशन, जे की आजकाल ऑप्शनल नाही तर कंपल्सरी झालंय कॉम्पिटेटिव्ह सिटीज मध्ये. असं करत तुम्ही पास केलं 20 लाखाचा आकडा. वय 18 ते 22 कॉलेज, अप्रॉक्सिमेटली 12 ते 18 लाख रुपये तिथे पण. प्रायव्हेट इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंट डिग्री, इन्क्लुडिंग हॉस्टेल, स्टडी मटेरियल, ट्रान्सपोर्ट आणि डेली एक्सपेन्सेस. कन्झर्वेटिव्ह टोटल जर काढली तर 35 ते 45 लाख होते. आणि ही एक कन्झर्वेटिव्ह टोटल आहे. कितीतरी पुणे, मुंबई, बँगलोरच्या फॅमिलीजसाठी ही टोटल जवळजवळ 55 ते 60 लाखापर्यंत पण जाते, जेव्हा आपण मोबाईल, गाडी, पोस्ट ग्रॅज्युएशन या सगळ्या गोष्टी ऍड करतो तेव्हा. दुसरीकडे रियाने तेच सेम वर्ष एक इमर्जन्सी फंड बिल्ड करायला घालवलं. एक SIP सुरू केली, 2 इंटरनॅशनल ट्रिप्स केल्या, नवऱ्याच्या बिझनेस आयडियाला सपोर्ट करण्यासाठी हा टाइम घालवला आणि 40 पर्यंत एकदम फायनान्शियल सिक्युरिटी मध्ये आली. 2 व्हॅलिड आयुष्य, पण 2 वेगळे फायनान्शियल रिलेट. ज्या वेळेस इनफर्टिलिटी रेट वाढतो त्यावेळेस गव्हर्नमेंट पॉलिसीज बनवायला सुरू करतं, कारण भविष्यातला देशातला पैसा हा बाहेर जाऊ शकतो. त्यासाठी गव्हर्नमेंट त्यांच्या हातामध्ये जे आहे ते करतात, म्हणजे पॉलिसीज बनवणं. सो आपण बघूयात की इनफर्टिलिटीसाठी गव्हर्नमेंटच्या कोणत्या कोणत्या पॉलिसीज आल्या होत्या, त्यातल्या कोणत्या चांगल्या चालल्या आणि कोणत्या तोंडावर पडल्या. शॉर्ट आन्सर जर तुम्ही बघितलं, फोर्सफुली लोकांना मूल करायला लावलं तर ते काम नाही करत. हिस्ट्रीमध्ये असे एक्सपेरिमेंट्स झाले होते. 1960च्या काळात एक गव्हर्नमेंटनी डिसाइड केलं फॉलिंग बर्थ रेट सॉल्व्ह करायचं, तेही ऍब्सोल्यूट पॉलिटिकल फोर्स वापरून. कॉन्ट्रासेप्शन वरती बंदी घातली, अबॉर्शन बॅन केलं, वयात असणाऱ्या स्त्रियांना कंपल्सरी मेडिकल एक्झामिनेशन करायला लावलं. ज्या घरात मुलं आहेत त्यांना मोठ्या घराच्या सवलती दिल्या. गव्हर्नमेंटनी जवळजवळ नवीन सन्मान इन्व्हेंट केले होते त्या स्त्रियांना ज्या जास्तीत जास्त मुलांना जन्म देते, म्हणजे जास्त मुलांना जन्म देण्यासाठी पद्मश्री दिल्यासारखं. त्यामुळे बर्थ रेट वाढले, गव्हर्नमेंट सेलिब्रेट करत होतं. पण त्याच्यानंतर जे आलं ती एक प्रॉपर कॅटास्ट्रॉफी होती. त्या स्त्रिया ज्या प्रेग्नन्सीसाठी खूप कमकुवत होत्या किंवा ज्यांना प्रेग्नन्सी नको होती, त्या खूप डेंजरस अंडरग्राऊंड प्रोसिजर्स फॉलो करू लागल्या. जे डॉक्टर्स त्यांना मदत करत होते त्यांना खूप सिक्रेटली एकदम दहशतीमध्ये राहावं लागत होतं. त्यावेळी हजारो स्त्रिया गेल्या, त्यांच्या चॉईसमुळे नाही तर गव्हर्नमेंटनी त्यांच्या हातातून सेफ अबॉर्शनचा ऑप्शनच काढून टाकला. जेव्हा ही पॉलिसी खारीज केली त्यावेळी जणू अनाथ मुलांची एक लाट आली होती, असे दृश्य झाले होते. पालकांना जबरदस्ती मुलं जन्माला घालायला तर लावली, पण त्यांच्याकडे त्यांचं पालन पोषण करण्याची काही मीन्सच नव्हते. त्यावरून हे कळालं की मुलं जन्माला घातण्यासाठी जर फोर्स वापरला तर बर्थ रेट वाढणार नाही, सफरिंग वाढणार आहे. आता एक इन्सेंटिव्ह बेस्ड अप्रोच बघूयात. साऊथ कोरियानी जवळजवळ $200 बिलियन खर्च केलेत मागच्या 2 डेकेड्स मध्ये डिक्लाइनिंग फर्टिलिटी रेट रिव्हर्स करण्यासाठी. त्यांचा फर्टिलिटी रेट 2024 मध्ये 0.75 होता, जो की जगातला सगळ्यात लोएस्ट आहे. हंगेरी, रशिया आणि युरोप मधले खूप सारे देश असे सिमिलर एक्सपेरिमेंट्स चालवतात, पण याचे परिणाम निग्लेजेबल आहेत. याचं स्ट्रेट फॉरवर्ड एक कारण, फायनान्शियल पेमेंट्स हे या स्ट्रक्चरल प्रॉब्लेमला टॅकल नाही करू शकत. जर घर घेणं परवडतच नाही, आई बनल्याने कामावरती परिणाम पडतोय, जर चाइल्ड केअरची कॉस्ट ही एक पार्ट टाइम सॅलरी पेक्षा पण जास्त आहे, तर कुठेच वन टाइम इन्सेंटिव्ह या कॅल्क्युलेशनला चेंज नाही करू शकणार. आणि जर या मागं कोणतं कल्चरल रिझन असेल तर कोणतीच गव्हर्नमेंट पॉलिसी याला चेंज नाही करू शकणार. सो जर आता विचार केला तर नेमकं काय वर्क करेल? त्या कंट्रीज ज्यांनी रिलेटिव्हली हायर फर्टिलिटी रेट मेंटेन करून ठेवलाय त्या म्हणजे स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड. यांनी लोकांना फोर्स करून नाही रिझल्ट मिळवले, त्यांनी पालकत्वाला कमी त्रासदायक बनवायचा प्रयत्न, जसं की सबसिडीज, हाय क्वालिटी चाइल्ड केअर, म्हणजे दोन्ही पालकांच्या सॅलरीज मधून एकाची सॅलरी फक्त मुलावरती खर्च नाही होणार. त्यांनी आई सोबत वडिलांनाही इक्वल प्रेग्नन्सी लीव्स ऑफर केल्या, म्हणजे त्याने आईवर एकटीवर बोज नाही येणार. त्यांचा प्रिन्सिपल सेम होता. एक्झिक्युशन जरी अवघड असलं
आपण अंडरलाईन प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केला तर सिम्पटम्स ऑटोमॅटिकली रिझॉल्व्ह होतात. तुम्ही लोकांना सांगू नाही शकत मुलांना जन्म घाला, कारण जेव्हा आई वडिलांसाठी मुलं या जगामध्ये एक फायनान्शियल बर्डन बनू शकतात, तुम्ही पहिले जगाला फिक्स करा. लोक ऑटोमॅटिकली मूल जन्माला घालायचा विचार करतात. आणि सगळ्यात मेन गोष्ट जो एक कल्चरल शिफ्ट होताना आपल्याला दिसतोय, ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल अचीवमेंट्सला ग्लोरिफाय केलं जातंय, जे आपलं मेन कल्चरल स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये मुलाला जन्म घालायचं जर एफर्ट हे एकाच पार्टनर वरती येत असेल तर आपण सरप्राईज नाही होऊ शकत की लोक एकटं आयुष्य घालायला प्रोत्साहन देत आहेत. टू कन्क्लूड, एक सिंपल इमेज डोक्यामध्ये आणा. विचार करा, दोन शेजारी आहेत, दोघेही 60 वर्षाचे आहेत. एकाचे नातवंड प्रत्येक सुट्टीला भेटायला येतात. घर पूर्ण गजबजतं, घरात मुलांचा गोंधळ चालू असतो. वर्षातले काही महिने घर पूर्ण भरल्यासारखं वाटतं, त्यानंतर परत शांत होऊन जात. पण शांततेमध्ये सुद्धा नात्यांची आठवण, फॅमिली सोबतचे आनंदाचे क्षण आणि ती एक भावना असते की माझा एक अंश या जगामध्ये वावरतो. दुसऱ्या व्यक्तीने आयुष्यातले तेच वर्ष स्वतःवरती खर्च करण्याचा निर्णय घेतला होता. तो जग फिरला, त्याने स्वतःचा एक विश्व निर्माण केलं, जगभरातले मित्र कमवले, स्वतःची आवड जोपासली. आयुष्यामध्ये ही वाट निवडण्याचं कोणतंही दुःख किंवा रिग्रेट त्याला वाटत नाही. दोघांपैकी कोणच चुकीचं नाहीये, दोघांपैकी कोणाचंच आयुष्य कमी लेखण्यासारखं नाहीये. हा व्हिडिओ त्यासाठी नाही बनवला की तुम्ही काय करावं किंवा काय नाही करावं. हा व्हिडिओ तुम्हाला एक ओपिनियन पेक्षा जास्त अजून थोडंसं काही देण्याचं आहे, एक रिअल इन्फॉर्मेशन देण्याचं आहे, ऍक्च्युअल नंबर्स देण्याचं आहे, एक क्लिअर पिक्चर निर्माण करण्याचा आहे, ग्लोबल लेवल पासून ते पर्सनल लेवल पर्यंत. खरं हे आहे की वेदर ऑर नॉट एक पालक बनणं इरिव्हर्सिबल डिसिजन असू शकतो, आणि तो एक्झॅक्टली एक असा डिसिजन आहे जो बाय डिफॉल्ट सोशल प्रेशर, फॅमिली एक्सपेक्टेशन किंवा सिम्पली कोणी कधी शांतपणे बसून प्रामाणिकपणे चर्चाच केली नाही. आता तुमच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे, सो ज्यावेळी तुम्ही या निर्णयाच्या टप्प्यावरती पोहोचाल, तुम्ही मेक शुअर करा की तुमचे डोळे उघडे आहेत. अँड बिफोर यू गो, मला जेन्युइनली वाटतं तुम्ही यावर विचार करावा.